सार्थ श्री दासबोध दशक 7वा समास 8वा. श्रवण निरूपण. श्रीराम ऐका परमार्थाचे साधन, जेणे होये समाधान. ते तू जाण का श्रवण निश्चयेसी. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. श्रवणे घडे चित्त शुद्धी, श्रवणे होये दृढ बुद्धी. श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे. श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे. श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान. श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका न ये. श्रवणे नाना उपाये भस्म होती. श्रवणे होते कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी. श्रवणे घडे सर्वसिद्धी समाधानासी. सत्संगावरी श्रवण, तेणे कळे निरूपण. श्रवणे होई जे आपण तदाकार. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे. श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे. श्रवणे वस्तू निवळे साधकासी. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे. श्रवणे मन हे मागे भगवंतासी. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहटे. श्रवणे धोकाटे कसरा. श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे. श्रवणे सद्वस्तू भासे निश्चयात्मक. श्रवणे होये उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. श्रवणायसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही. भवनदीचा प्रवाही तरुणोपाय श्रवणे. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वारंभ. श्रवणे होये स्वयंभ सर्व काही. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विण न घडे प्राप्ती. हे तो सकळांस प्रचिती प्रत्यक्ष आहे. ऐकल्या विण कळेना, हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आधी. जे जन्मी ऐकलेची नाही, तेथे पडिजे संदेही. म्हणून या दुजे काही साम्यता न घडे. बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे विण तत्वता कार्य न चाले. न देखता दिनकर, पडे अवघा अंधकार. श्रवणे विण प्रकार तैसा होये. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा भक्ती. कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विण न कळे. न कळे षट्कर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण. न कळे कैसे उपासन विधियुक्त. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने. नाना योग तीर्थाटने, श्रवणे विण न कळती. नाना विद्यापिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन. नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विण न कळे. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती. एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी. सकळ जीवा वर्तवी एक वायू. सकळ जीवा एक पैस, जयास बोलिजे आकाश. सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी. तैसे सकळ जीवांस मिळवून, सार एकची साधन. ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांसी. नाना देश भाषामध्ये,
भूमंडळी असंख्याते सर्वास श्रवणा परते साधनची नाही. श्रवणे घडे उपरती बद्धाचे मुमुक्ष होती. मुमुक्षाचे साधक ती नेमेसी चालती. साधकाचे होती सिद्ध अंगी बाणता प्रबोध. हे तो आहे प्रसिद्ध सकळांस ठाऊके. ठाईंचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ. ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा. अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे. तीर्थाव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती. तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीजे औषधी. तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे. मुख्य परमात्माचा कळे स्वानुभवासी. या नाव जाणावे मनन अर्था लागी सावधान. निजध्यासे समाधान होत असे. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे. अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता. संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होये निर्मूळ. पुढे सहजची प्रांजळ समाधान. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान. मुक्तपणाचे बंधन जडले पायी. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध. श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होये. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण. तेथे साधके कक्षण क्रमू नये सर्वथा. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ. मागे केले तितुके व्यर्थ श्रवणे विण होये. तस्मात् श्रवण करावे साधन मनी धरावे. नित्य नेमे तरावे संसार सागरी. सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन. तैसे श्रवण मनन केलेची करावे. श्रवणाचा नादर आळसे करी जो नर. याचा होय अपहार स्वहित विषयी. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण. या कारणे श्रवण केलेची पाहिजे. आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पहावे. पुढले समास यागवे सांगिजेल. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.